दयानंद जेलमध्ये गेल्यानंतर त्यांच्या अडचणीत भर पडली आहे, कारण त्यांच्या विरोधात खोट्या बातम्या सर्व न्यूज चॅनलवर पसरल्या आहेत आणि कौशिकीला अजिबात कळत नाही की हे सगळं नक्की कोणी घडवून आणलंय। ही बातमी एका चॅनलवर नाही तर सगळ्याच चॅनलवर चाललेली आहे। दयानंद खांडेकर यांच्यावर गंभीर आरोप, त्यांची प्रतिमा पूर्णपणे खराब होण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे। कौशिकी या सगळ्यात गोंधळून गेली आहे। तिला समजत नाही की अखेर कोणाला दया काकांच्या विरोधात इतकं मोठं षडयंत्र रचायचं होतं। पण या खोट्या बातम्यांचा परिणाम खांडेकर कंपनीवर भयंकर झाला आहे। एका मागून एक कर्मचारी राजीनामे देऊन कंपनी सोडून जाऊ लागले आहे। कोणीही खुनाच्या आरोपाखाली असलेल्या मालकाच्या कंपनीत काम करायला तयार नाही। सगळे म्हणतात की आम्ही अशा माणसाच्या कंपनीत काम करू शकत नाही। कंपनीचं मोठं नुकसान होतंय, एम्प्लॉईज निघून जातात आणि कौशिकी याच धक्क्यात हादरून गेली आहे। तिला समजत नाही की आता काय करायचं, कंपनी कशी सावरायची, हा संकट कसं ओलांडायचं। केदार तिला सावरण्याचा प्रयत्न करतोय, तिला आधार देतोय, तिच्या शेजारी उभा राहून तिला धीर देतोय। पण कौशिकी मात्र भीतीनं म्हणते, केदार असंच चाललं तर आपली कंपनी बंद पडेल, काहीतरी करावंच लागणार आहे आणि हे सगळं दया काकांना मी कसं सांगणार। सगळे एम्प्लॉईज निघून गेलेत, कंपनी बंद पडतीये हे मी त्यांना कसं सांगू। ते हा धक्का सहन करू शकणार नाहीत। एक तर ते जेलमध्ये आहेत आणि बाहेर हे सगळं घडतंय। त्यांना हे कळलं तर त्यांची काय अवस्था होईल याचा मला विचार करायलाही भीती वाटते। कौशिकीचा आवाज थरथरतोय, तिच्या डोळ्यात अश्रू आलेत आणि केदार तिला सांभाळण्याचा प्रयत्न करतोय। पण परिस्थिती इतकी गंभीर आहे की कुणालाही काय करायचं समजत नाही। या सगळ्या गडबडीला कारणीभूत आहे ती फेक न्यूज आणि ही फेक न्यूज सगळ्या चॅनलवर पसरवली आहे त्यानं युवराजनं मुद्दाम हे सगळं केलंय, कारण त्याला दयानंदचा बदला घ्यायचा होता। कारण काय तर दयानंदनं तारणी आणि केदार या दोघांना घरात घेतलं, त्यांचं थाटामाटात लग्न लावून दिलं आणि घरात ऑफिसमध्ये सगळीकडे त्यांच्या तोंडून फक्त केदार तारणीचंच नाव येत असतं। युवराजला वाटतं की दयानंदने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, त्याला महत्व दिलं नाही आणि त्याऐवजी तारणी आणि केदारला सगळं काही दिलं। या सगळ्यांचा राग युवराजच्या डोक्यात चांगलाच चढला होता आणि त्याने ठरवलं की दयानंद खांडेकरांना धडा शिकवायचा आहे। त्याने विचार केला की आता जेलमध्ये बसून दयानंदांना विचार करायला लावायचा आहे की तुमचा मोठा मुलगा आणि मोठी सून यांच्यामुळे तुम्ही इथे पोहोचलात। युवराजने सगळ्या न्यूज चॅनलवर खोट्या बातम्या पसरवल्या, मीडियाला चुकीची माहिती दिली आणि दयानंदांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवला। त्याला वाटलं की असं केल्यावर दयानंदांना समजेल की त्यांनी केदार आणि तारणीला घरात घेऊन किती मोठी चूक केली। कौशिकी मात्र आता शांत बसलेली नाही। कंपनीचं एवढं मोठं नुकसान होतंय, सगळं लॉस मध्ये बुडालंय, म्हणून तिने ठरवलं की या सगळ्यांच्या मुळाशी नक्की कोण आहे हे शोधून काढायचं आहे। कोणी दया काकांच्या विरोधात ह्या फेक न्यूज पसरवल्यात याचा शोध घेतल्यावर तिच्या हाती खूप मोठा पुरावा लागला आणि त्यात युवराजचंच नाव समोर आलं। कौशिकीने तपास केला, कोणत्या चॅनलवरून बातमी आली, कोणी माहिती दिली, कोणाचा संपर्क होता याचा शोध घेतला आणि सगळे सूत्र युवराजकडे जाऊन पोहोचले। हे पाहून, हे ऐकून तारणी आणि कौशिकी दोघींच्याही पायाखालची जमीन सरकली। त्यांचा विश्वासच बसत नाही की आपल्याच घरातला माणूस आपल्याच घरच्या माणसांच्या जीवावर उठला आहे, कंपनीच्या जीवावर उठला आहे। कौशिकीला धक्का बसला की युवराज जो त्यांच्या घरातला आहे, त्यांच्या कुटुंबातला आहे, तोच दया काकांना अडचणीत आणण्यासाठी इतकं मोठं षडयंत्र रचू शकतो। तारणीलाही समजत नाही की युवराज इतका खाली उतरू शकतो, इतका स्वार्थी आणि बदलाखोर असू शकतो। दुसरीकडे घरात मात्र रेखा आणि सुमी आजींमध्ये खूप मोठा वाद चाललेला आहे। रेखा तारणीवर आरोप लावत असते की एका भ्रष्टाचारी आईची मुलगी कशी असणार, जशी आई होती तशीच मुलगी आहे। आधी तिच्या आईने बेसरांचं कुटुंब उद्ध्वस्त केलं आणि आता तिची मुलगी तारणी खांडेकरांचं कुटुंब उद्ध्वस्त करते। तिला घरातल्याच माणसांच्या विरोधात जबाब देण्याची काय गरज होती। या सगळ्याला कारणीभूत तीच आहे। रेखा सतत तारणीवर आरोप करत असते, तिला म्हणते की तू नीच आहेस, पातळ यंत्री आहेस, तुझ्यामुळे हे घर उद्ध्वस्त होतंय। पण सुमी आजी तारणीच्या बाजूने खंबीरपणे उभी राहून रेखाला उत्तर देऊ लागते आणि तारणी निर्दोष आहे हे सिद्ध करू लागते। सुमी आजी म्हणतात की तारणीनं काहीही चुकीचं केलं नाहीये, तिनं फक्त सत्य सांगितलं, तिनं न्यायासाठी लढा दिला आणि त्यात काहीही चुकीचं नाही। पण रेखा
रेखाचं तोंड बंद व्हायला तयार नाही. ती सतत नको नको ते आरोप लावत जाते की तारणी नीच आहे, पातळ यंत्री आहे, सतत दुसऱ्यांचं वाईट कसं होईल याचाच विचार करते. रेखा म्हणते की तारणीला दुसऱ्यांना वाईट बघायचं असतं, सतत दुसऱ्यांचं कसं वाईट होईल याचं तिला स्वप्न पडतं. तारणीचे बाबा माधव रेखाला शांत करण्याचा प्रयत्न करतात. त्याला म्हणतात की प्लीज शांत हो, असं बोलू नकोस. पण रेखाचा स्वभाव असा आहे की चांगल्या माणसांनाही ती तशीच बघते आणि स्वतःच्या आणि निशीच्या पुढे तिला दुसरं कोणीही चांगलं दिसत नाही. दुसरे तिच्यापेक्षा मोठे आहेत हे तिला सहन होत नाही. तिला वाटतं की फक्त निशीच सर्वात चांगली आहे आणि बाकी सगळे तिच्यापेक्षा कमी आहेत. सुमी आजी रागाने तिच्यावर धावून जाते आणि म्हणते, रेखा आता शेवटचं सांगते, तुला वाटतं तुझं सगळं बोललं मी शांत बसून ऐकून घेईन, पण हा तुझा खूप मोठा गैरसमज आहे. आता एक शब्दही माझ्या तारणीबद्दल काढलास तर इथून पुढे काय करेन सांगता येत नाही. त्यामुळे प्लीज तुझं तोंड बंद ठेव. सुमी आजींचा आवाज कडक आहे, त्यांच्या डोळ्यात राग आहे आणि ते तारणीच्या बाजूने पूर्णपणे उभ्या आहेत. रेखा रागारागाने निघून जाते आणि माधव सुमी आजींना समजावू लागतो, आई प्लीज तू तरी समजून घे ना, शांत हो. तुला माहितीच आहे ना रेखाचा स्वभाव कसा आहे, सतत तोंडाला जे येईल ते बोलते. तिला काहीही बोलायचं असतं ते बोलते. तिला कोणाची पर्वा नसते. पण सुमी आजी म्हणतात, माधवा तू असं कसा बोलतोस? तारणी तुझी मुलगी आहे, तू तिचा वडील आहेस. तुला माहितीच आहे ना आपली तारणी तशी नाहीये. ती कधीही दुसऱ्याचा वाईट विचार करणार नाही. मग तरीही ती किती बोलते आणि आपण तारणीच्या बाजूने खंबीरपणे उभं राहायलाच हवं. तू तिचा बाप आहेस, तुझं कर्तव्य आहे तिच्या बाजूने उभं राहणं. खांडेकरांच्या घरात मात्र तुफान माजलंय, कारण केदार आणि तारणी या दोघांनाही घराबाहेर काढण्याचा प्रयत्न चाललेला आहे. पद्मिनी आणि इतर घरातले सदस्य म्हणतात की या दोघांनी घर सोडलं पाहिजे, यांच्यामुळे घरात अशांती आहे, यांच्यामुळे दयानंद जेलमध्ये गेले. पण कौशिकी निखून सांगते की असं काही होणार नाही. जर दया काका इथं असते तर त्यांनी हे अजिबात केलं नसतं आणि जे त्यांना आवडत नाही ते मी सुद्धा करणार नाही. ज्या गोष्टींना त्यांना त्रास होतो ती गोष्ट मी कधीही करणार नाही. कौशिकी म्हणते की दया काकांनी तारणी आणि केदारला घरात घेतलं, त्यांना आपलं मानलं आणि मी त्यांच्या निर्णयाचा आदर करते. मी त्यांना घराबाहेर काढणार नाही, ते इथंच राहतील. युवराज मात्र तिच्यावर ओरडायला लागतो, वाह कौशिकी ताई, खरंच तुला मानलं पाहिजे. आता त्या दयानंद खांडेकरांच्या नावावर तू काहीही करणार आहेस. तुला काय माहिती, आता चक्क त्यांच्या सुनेनं त्यांच्या विरुद्ध तक्रार दिल्यासारखं आहे. त्यांच्या विरोधात बोलली आणि तरीही ते त्यांना घरात ठेवलं असतं असं वाटतंय तुला? तू दया काकांच्या नावावर काहीही करतेस, तुला काहीही समजत नाही. कौशिकी त्याला शांत बसायला सांगते. युवराज, आपल्याला ज्यातलं कळत नाही, समजत नाही, त्यात आपण काही बोलूही नाही आणि त्याचा प्रयत्नही करू नये. तुला काय माहिती काय झालंय, काय सत्य आहे? तू फक्त बोलतोस पण तुला काहीही माहिती नाही. युवराजला टोमणा मारलेला आहे आणि तो म्हणतो, वा ताई, तुला कसं तुझी चूक टाकून द्यायला गेलं की तू बरोबर समोरच्या माणसाला वटणीवर आणतेस. हा पहिल्यापासून तुझा स्वभावच आहे. तू कधीही आपली चूक मान्य करत नाहीस, सतत दुसऱ्यांना दोष देतेस. तारणी आणि केदार दोघे सून नजरेने सगळ्यांकडे पाहत आहे, कारण सगळे त्यांच्या विरोधात आहेत आणि एकमेव कौशिकी त्यांच्या बाजूने बोलतीये. त्यांना वाटतंय की या घरात आम्हाला कोणीही नको, फक्त कौशिकी ताई आमच्या बाजूने आहे. तारणी कौशिकीला शांत बसायला सांगते. प्लीज ताई, तुम्ही थोडा आराम करा. खरंच तुमची खूप धावधाव झाली आणि तुमच्या तब्येतीवर परिणाम व्हायला नको. तुम्ही आमच्यासाठी इतकं करताय, पण तुम्ही तुमची काळजी घ्या. तारणीला कौशिकीची चिंता वाटतीये. तिला वाटतंय की कौशिकी ताई आमच्यासाठी इतकं करत आहे, त्यांची तब्येत बिघडू नये. घरात तणाव इतका वाढलाय की प्रत्येक जण आपापल्या विचारात गुंतलेला दिसतोय. पद्मिनीच्या शब्दांनी कौशिकीवर आणखीनच दबाव आलाय. तिला आता दयानंदला घरी आणायचं आहे, पण कसं ते तिला कळत नाही. सगळेच तिथून रागारागाने निघून जातात आणि घरात एक भयानक शांतता पसरते. दुसरीकडे केदार आणि तारणी यांच्यात चांगलाच वाद सुरू होतो. केदार तारणीवर जोरात ओरडतो, खरंच तू असं का केलंस? माझ्यापासून का गोष्टी लपवल्यास? तुला माहित होतं ना हे सगळं, मग तू मला का सांगितलं नाही? केदारचा राग पाहून तारणी शांतपणे त्याला समजावून सांगते की काय झालं होतं आणि तिने का ते निर्णय घेतले. ती त्याला छान पद्धतीने एक्सप्लेन करते, पण केदारचा राग जायला तयार नाही. त्याला वाटते की तारणीने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही म्हणून गोष्टी लपवल्या. केदारला दुखापत झालीये की त्याची बायको त्याच्या
पासून इतक्या महत्वाच्या गोष्टी लपवत होती. तारणी मात्र त्याला समजावण्याचा प्रयत्न करत राहते. ती म्हणते की तिने हे सगळं त्याच्या भल्यासाठीच केलं होतं, पण केदारला ते पटत नाही. त्याला वाटतंय की जोडीदारांमध्ये गोष्टी लपवायला नको आणि तारणीने त्याच्यावर विश्वास ठेवला नसेल तर हे सगळं कसं चालणार. तारणी केदारला एक हमी देते, ऐक, काही जरी झालं ना तरी मी दयानंद काकांना या सगळ्यांमधून निर्दोष सुटका करीन. मी त्यांना मुक्त करेन, हे माझं वचन आहे. आणि बघ, जेव्हा ते निर्दोष मुक्त होतील ना त्यावेळेस तुला हे सगळं स्वीकारावंच लागेल आणि तुला त्यांना बाबा म्हणावंच लागेल. केदार आणि तारणी दोघांनी हे चॅलेंज एक्सेप्ट केलंय. तारणीने ठरवलंय की ती कितीही प्रयत्न करून दयानंदला निर्दोष सिद्ध करेल आणि केदारला त्यांना बाबा म्हणायला लावेल. केदार मात्र अजूनही संशयात आहे, पण तारणीच्या डोळ्यातला विश्वास पाहून त्याला वाटतंय की कदाचित ती खरंच हे करून दाखवेल. तारणीनं आपल्या आईच्या नावाची शपथ घेतली आहे की ती दयानंदला या खोट्या आरोपांमधून बाहेर काढेल. दुसरीकडे युवराज आणि निशी यांच्यात बोलणं चाललेलं असतं. निशी मात्र युवराजला सतत प्रश्नांचा भडीमार करते. ती त्याला काहीतरी विचारत राहते आणि त्याच प्रश्नांमध्ये निशीनं एक महत्वाचा पॉइंट पकडलाय. तिला समजलंय की हे सगळं युवराजनं घडवून आणलं होतं. सगळीकडे बातम्या आल्या, हेडलाईन्स झाल्या, ते सगळं युवराजांनीच केलं होतं. निशी त्याला विचारते, युवराज, हे सगळं तुझ्या हातून झालं ना? तू मुद्दाम खोट्या बातम्या पसरवल्यास ना? युवराज काहीतरी बोलून टाळण्याचा प्रयत्न करतो, पण निशीला आता सगळं समजलंय. तिला विश्वासच बसत नाही की तिचा नवरा असं काहीतरी करू शकतो. युवराजचा खरा चेहरा आता निशीच्या समोर उघड झालाय आणि तिला वाटतंय की हा माणूस किती खतरनाक आहे. निशीला धक्काच बसतो की ज्या माणसाला ती प्रेम करते, ज्याच्यावर तिचा विश्वास होता, तोच माणूस घरच्या जीवावर उठला आहे. तिला आता युवराज, कौशिकी आणि तारणी दोघींनी मिळून पुरावे गोळा केले, बातम्या कुठून आल्या याचा मागोवा घेतला, कोणत्या चॅनलला कोणी माहिती दिली याची चौकशी केली आणि शेवटी त्यांच्या हाती एक नाव लागलं, युवराज. हे नाव समोर येताच कौशिकीला आणि तारणीला प्रचंड धक्का बसतो. घरातलाच माणूस, ज्याच्यावर सगळ्यांचा विश्वास होता, ज्याला दयानंदनं आपलं मानलं, तोच घरच्या जीवावर उठला आहे हे पचवणं त्यांना अवघड जातं. युवराजाने तारणी आणि केदारचा राग काढण्यासाठी दयानंदने त्यांना घरात घेतलं आणि त्यांचं लग्न लावलं. याचा बदला घेण्यासाठी हा सगळा खेळ रचला. त्याने मुद्दाम खोट्या बातम्या पसरवल्या, दयानंदला खुनी म्हणून दाखवलं आणि त्यांना जेलमध्ये पाठवलं. हे सत्य आता सगळ्यांच्या समोर उघड झालंय. कौशिकीला हे सत्य कळताच तिचा राग 7व्या आकाशाला भिडतो. ती थेट युवराजकडे जाते आणि त्याला सणसणीत कानाखाली वाजवते. तिने त्याला कडक शिक्षा दिली आणि स्पष्ट सांगितलं की घरातल्या घरबेद्याला ती कधीच माफ करणार नाही. युवराजचा खरा चेहरा आता सगळ्यांच्या समोर आलाय आणि त्याला आपल्या कृत्याची किंमत मोजावी लागणार आहे. कौशिकीने त्याला भयानक शिक्षा दिली आणि घरातल्या सगळ्यांसमोर त्याचा पर्दाफाश केला. केदार कौशिकीच्या बाजूने खंबीरपणे उभा राहतो आणि ऑफिसमध्ये सगळं सावरण्यासाठी तिला मदत करतो. कर्मचारी निघून गेले, कंपनीचं मोठं नुकसान झालं, पण केदार कौशिकीला सांभाळतो आणि तिला धीर देतो. दुसरीकडे तारणीने ठरवलंय की आता ती कितीही प्रयत्न करून दयानंदला निर्दोष सिद्ध करेल. तिने केदारला वचन दिलंय की ती दयानंदला या खोट्या आरोपांमधून बाहेर काढेल आणि त्यांची निर्दोषता सिद्ध करेल. केदारनेही तिला हमी दिली आहे की जर ती दयानंदला मुक्त करून आणली तर तो त्यांना बाबा म्हणणार. कौशिकीनेही तारणीला पूर्ण साथ दिली आहे आणि दोघी मिळून आता दयानंदला घरी आणण्याच्या तयारीत आहेत. युवराजचा पर्दाफाश झाला, त्याला शिक्षा मिळाली आणि आता न्याय मिळण्याची आशा जागली आहे. तारणी आणि कौशिकी दोघींनीही ठरवलंय की आता कितीही अडचणी आल्या तरी दयानंदला घरी आणणार आणि त्यांची निर्दोषता सिद्ध करणार.